आहात अग्रगण्य वृत्तवाहिनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक तसेच आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारी एकमेव वृत्तवाहिनी। पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। खुलताबाद तालुक्यात परतीच्या पावसाची हजेरी, शेतकऱ्यांची पुन्हा धावपळ। परतीचा पाऊस पिच्छा सोडेना, शेतकरी हवालदिल। बातमी खुलताबाद येथून। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील वेरूळ, गल्ले, बोरगाव, पिंपरी, बाजार सांगवी, सुलतानपूर परिसरात परतीच्या पावसाने आज सोमवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी दुपारी पुन्हा जोरदार हजेरी लावली। या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली। पावसाळा अधिकृतपणे संपला असला तरी परतीचा पाऊस काही केल्या पिच्छा सोडत नाही, त्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे। नुकताच केलेला गहू, हरभरा व कांदा पेरा अवकाळी पावसामुळे खराब झाला असून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। कापसाच्या वाती काळवंडल्या आहेत तर तूर पिकांची झाडे वाळू लागली असून फुले गळून पडत आहेत। शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरा करण्याची वेळ आली आहे, मात्र वाढत्या खर्चामुळे हे त्यांच्यासाठी कठीण ठरत आहे। अद्रक सडू लागल्याचीही माहिती मिळाली आहे। 17 मे पासून सुरू झालेल्या पावसाळ्याने यंदा समाधानकारक पाऊस दिला असला तरी आता परतीच्या पावसाने पुन्हा चिंता वाढवली आहे। सध्या तालुक्यातील नदी, नाले, ओढे, तलाव, धरणे आणि विहिरी तुडुंब भरलेल्या असून परतीच्या पावसाच्या फटकेबाजीत त्यातील पाणीसाठा कमी अधिक होत आहे। सध्या सर्वत्र पाणीच पाणी झाले असले तरी या सातत्यपूर्ण पावसामुळे शेतकरी व नागरिक दोघेही हैराण झाले आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी खुलताबाद तालुका प्रतिनिधी किरण महेर, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। त्र्यंबक रोडवरील पवार कुटुंबाने साकारला मातीपासून प्रतापगड किल्ला। दिवाळी सुट्टीत मुलांची कल्पक कलाकृती चर्चेत। नाशिकमध्ये मातीपासून साकारलेला प्रतापगड किल्ला ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू। बातमी नाशिक येथून। नाशिक शहरातील त्र्यंबक रोडवरील कलेक्टर बंगल्याच्या समोर असलेल्या शासकीय वसाहतीमध्ये राहणारे श्री संजय पवार यांच्या परिवाराने दिवाळी सुट्टीचा सुंदर उपक्रम राबवला आहे। त्यांच्या मुलांनी आदित्य संजय पवार इयत्ता 8वी आणि भाग्येश संजय पवार इयत्ता 6वी मराठा हायस्कूल गंगापूर रोड नाशिक येथील विद्यार्थी यांनी मातीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगड किल्ला नैसर्गिकरित्या साकारला आहे। या किल्ल्यावर रंगकाम, झाडे, झुडपे, घर, मंदिर, मावळे यांची आकर्षक सजावट करण्यात आली असून त्यामधून मराठी परंपरेचा आणि शिवकालीन इतिहासाचा देखणा आविष्कार साकारला आहे। या कलाकृतीचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लहान थोर नागरिकांची मोठी गर्दी होत असून गंगोत्री कॉलनी, त्र्यंबक रोड परिसरात या अनोख्या प्रतापगड किल्ल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे। प्रतापगड किल्ल्याचे महाद्वार आहे। प्रतापगड किल्ल्याचा महत्त्वाचा बुरुज म्हणजे सूर्य बुरुज आहे। प्रतापगडाचा एक महत्त्वाचा बुरुज मानला जातो। हे प्रतापगड किल्ल्याचे एक छोटेसे तळे आहे। प्रतापगड किल्ल्यावरील महत्त्वाचा उत्तरेकडील बुरुज आहे। हे प्रतापगडवरील कुस्तीचा आखाडा आहे। प्रतापगडावरील महत्त्वाचा बुरुज म्हणजे रेकडा बुरुज आहे। प्रतापगडवरील दुसरे एक महत्त्वाचे तळे आहे। हे प्रतापगडवरील महत्त्वाचे बुरुज म्हणजे यशवंती बुरुज आहे। हे प्रतापगडावरील महत्त्वाचे तिसरे एक तलाव आहे। हे प्रतापगडावरील एक महत्त्वाचे तळे आहे। असे एकूण प्रतापगडावर 4 तळे आहेत। हे प्रतापगडावरील केदारेश्वर महादेव मंदिर आहे। हे प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व बालेकिल्ला आहे। हे प्रतापगडावरील बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार होते। हे प्रतापगडावरील भवानी मातेचे मंदिर आहे। नमस्कार, माझे नाव आदित्य संजय पवार। आम्ही दरवर्षी दिवाळीमध्ये किल्ला बनवत असतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही प्रतापगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला। सातारा जिल्ह्याचे एक ऐतिहासिक स्थान म्हणून प्रतापगड किल्ल्याची एक चांगलीच ओळख आहे। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे प्रतापगड किल्ला स्थित आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये मोरोजी त्र्यंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली या किल्ल्याची बांधणी केली होती। प्रतापगड किल्ला समुद्र सपाटीपासून 1081 किलोमीटर असा उंच आहे।
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नाशिकमध्ये डुबत्या सूर्याला अर्ध्य अर्पण. गोदावरी तटावर छठपूजेचा भक्तिमय सोहळा. पंचवटीत छठव्रतींची भक्तिभावाने पूजा. हजारो महिलांनी सूर्यदेवाला दिलं अर्ध्य. बातमी नाशिक येथून. सूर्य उपासनेचा महापर्व छठपूजा आज पंचवटी परिसरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. हजारो छठव्रती महिलांनी गोदावरी नदीच्या पवित्र तटावर डुबत्या सूर्याला अर्ध्य अर्पण करून भगवान भास्कर व छठी मातेची पूजा केली. व्रतधारी महिलांनी फळ, फूल, दीप आणि प्रसादासह गोदावरीच्या पाण्यात उभे राहून आपल्या कुटुंबाच्या सुख, समृद्धी, आरोग्य व कल्याणासाठी प्रार्थना केली. पंचवटीतील सर्व घाटांवरचा नजारा पाहण्यासारखा होता. जणू काही महाकुंभ सदृश्य दृश्यच अवतरले होते. छठ व्रत 4 दिवस चालते. नहाय खाय पासून व्रताची सुरुवात होऊन उगवत्या सूर्याला अर्ध्य दिल्यानंतर व्रताची सांगता होते. पोलीस व प्रशासनाने सुरक्षेची कडक व्यवस्था केली होती. नाशिक महानगरपालिका, NMC आणि जिल्हा प्रशासनाने घाटांवर स्वच्छता, प्रकाश योजना आणि आरोग्य सुविधा पुरवल्यात. अनेक जनप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी देखील या धार्मिक उत्सवात सहभागी झाले. सूर्य की आराधना का महापर्व छठ पूजा नासिक के पंचवटी में बड़े धूमधाम से मनाया जा रहा है. हजारों की संख्या में देखिए मेरे पीछे श्रद्धालु आपको नजर आ रहे हैं. माँ छठ का व्रत 4 दिनों का व्रत होता है, जो कि नहाय खाए से शुरू होकर उगते हुए सूर्य को अर्घ देकर समाप्त होता है. छठ की पूजा घर परिवार की सुख समृद्धि और खासकर संतान के सौभाग्य के लिए किया जाता है. छठ पूजा 3 दिनों से माताएं बहनें पूरा निर्जला व्रत करती हैं, या जो भी हमारे उत्तर भारतीय भाई की व्रत करते हैं वो पूरा 3 दिन निर्जला रहते हैं. और आप देख सकते हैं कि जो मेरे ये सूपों में ये दीपक जलते हुए फल, फूल, मीठा, मिष्ठान जिसके पास जो भी होता है यथाशक्ति वो उस प्रकार से भगवान भास्कर और छठ मैया की पूजा आराधना करता है और अपने परिवार की सुख शांति की कामना करता है. नासिक में बड़े धूमधाम से यह पर्व मनाया जाता है. वीडियो जर्नलिस्ट प्रांजल के साथ संदीप द्विवेदी, नासिक पंचवटी. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी संदीप द्विवेदी, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. माय माऊली शिवशक्ती फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न. विविध क्षेत्रातील गुणीजनांना महाराष्ट्र गौरवरत्न पुरस्काराने सन्मान. माय माऊली शिवशक्ती फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा महाराष्ट्र गौरवरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संदीप काकड यांच्या संकल्पनेतून अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश पवार हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महंत श्री भक्तिचरणदास महाराज, ॲडव्होकेट विलास आंधळे, डॉक्टर श्याम जाधव, मनीष मुथा, रामभाऊ आवारे तसेच संस्थेच्या मार्गदर्शिका सिंधुबाई काकड उपस्थित होत्या. या प्रसंगी महंत श्री भक्तिचरणदास महाराज, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश पवार, ॲडव्होकेट विलास आंधळे, KPM संस्थापक अध्यक्ष सुनील सिंग परदेशी, बांधकाम व्यावसायिक विनय कर्नावत यांनी आपली मनोगते व्यक्त करत फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पुरी यांनी केले. यावेळी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठवले यांना सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात कामगिरीबद्दल महाराष्ट्र गौरवरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणीजनांना सन्मानित करण्यात आल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. माय माऊली शिवशक्ती फाउंडेशन प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने
सामाजिक, शासकीय, राष्ट्रीय व अपंग, दिव्यांग अशा व्यक्तींनी केलेल्या कार्याचा गुणगौरव हा माय माऊली संस्थेने प्रथम वर्धापन दिन साजरा करून महिलांना याच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल मी सर्व आलेले विजेते, पारितोषिक विजेते यांचा मी मनपूर्वक आभार करून ही माय माऊली शिवसंस्था ही राष्ट्रीय चॅनल असून हा चॅनल अधिक जास्तीत जास्त उपक्रम राबवेल आणि जास्तीत जास्त समाजाचं कार्य पुढे घेऊन जाईल हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. माय माऊली शिवशक्ती फाउंडेशन यांच्याकडून आज मला पुरस्कार भेटला आहे आणि हा पुरस्कार मी आयुष्यभर लक्षात मी त्यांच्या संस्थेला खूप आभार मानते आणि काकड सरांचा खूप आभार मानते. नमस्कार. आणि तो पूर्ण झाला त्यासाठी मी पवार सरांचा, सोबत महंत श्री भक्तीचरण दास महाराज यांचा पण खूप खूप आभारी आहे. त्यांना जेव्हा मी निमंत्रण द्यायला गेलो तेव्हा त्यांनी मला फक्त सांगितलं की मी 10 मिनिटासाठी येईल, पण आज महाराजांनी पूर्ण वेळ आपल्यासाठी दिला, सर्वांसाठी. त्याबद्दल मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि माय माऊली शिवशक्ती फाउंडेशन हे अनंत त्याची सेवा समाजासाठी व संपूर्ण भारतवर्षासाठी सर्वांना लाभेल हे मी आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. क्या बोलेंगे, बोलो. आज माय माऊली फाउंडेशनतर्फे काकड सर, श्याम जाधव सर, पवार सर यांच्यातर्फे आणि आई यांच्यातर्फे आमचे सर्व महिलांचे व पुरुषांचे सन्मान करण्यात आले व माय माऊली फाउंडेशनतर्फे आम्हाला राज्यस्तरीय पुरस्कार अर्पण करण्यात आले. तरी मी माय माऊली फाउंडेशनचे खूप खूप सर्वांतर्फे अभिनंदन करते व शुभेच्छा देते. पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद. आज माय माऊली शिवशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून नाशिक येथे पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रथम वर्धापन दिन असल्यामुळं अतिशय उत्साहात आणि अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये संस्थापक अध्यक्ष माय माऊली शिवशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काकड सर यांनी अतिशय नियोजनबद्ध आणि प्रथम वर्ष असतानासुद्धा अगदी खात्रीशीर आणि चांगल्या पद्धतीचे पुरस्कार सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना दिलेत. त्याच्यामध्ये धार्मिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, शैक्षणिक असतील, क्रीडा असतील, डॉक्टरेट असतील, अशा सगळ्या पद्धतीच्या लोकांना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा मान सन्मान देऊन हा पुरस्कार सोहळा चांगल्या पद्धतीने आनंदाने पार पडला. आणि त्याच्या माऊली शिवशक्ती फाउंडेशनला मी पुढे भविष्यामध्ये हे वृक्ष वटवृक्षामध्ये रूपांतर हो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बताएंगे पुरस्कार के बारे में? आज माँ माऊली शिवशक्ति फाउंडेशन द्वारा ये जीवन गौरव पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो हमारे संस्थापक के अध्यक्ष संदीप काकड़ के द्वारा आज ये पुरस्कार नासिक महाराष्ट्र की सभी जो स्तर में काम करने वाले आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता और वैदिक क्षेत्र काम करने वाले सबको चुन चुन के आज जो पुरस्कार दिया गया, मैं समझता हूँ ये फाउंडेशन द्वारा आणि समाज को उत्साह बढ़ाने के लिए, काम करने के लिए जो पुरस्कार दिया गया, ये आने वाले समय में संदीप काकड़ की जो काम महाराष्ट्र में, नासिक और महाराष्ट्र में आगे बढ़ी काम करेगा. और ऐसे आशा विश्वास के साथ आज सब लोग को एक पुरस्कार देते हुए एक समाज में अच्छे काम करने के लिए जो प्रोत्साहन दिया गया, मैं संदीप काकड़ जी को बहुत बहुत बधाई, शुभकामनाएं देता हूँ. आए हुए सभी जो पुरस्कार लेने वाले उनको बहुत बहुत शुभकामनाएं बधाई देता हूँ. जय श्री राम. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. लातूर शहरात गुन्हेगारीचा वाढता आलेख. दिवसाढवळ्या मारहाण, मर्डर, चोरीच्या घटना वाढल्या. वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त. पोलीस व महानगरपालिकेकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा. बातमी लातूर येथून.
लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी समीर साळवे यांनी सुमारे 1.5 महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला असून सध्या शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे लातूर शहर सध्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तींमुळे चर्चेत आले आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून शहराच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा सर्व भागांमध्ये दिवसाढवळ्या जबर मारहाण, मर्डर, कोयता गँगच्या हालचाली तसेच गँगवॉर पद्धतीचे प्रकार घडत आहेत. शहरातील गर्दीच्या भागात, मोठ्या रस्त्यांवर आणि वर्दळीच्या ठिकाणी सतत गुन्हे होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस यंत्रणेकडून गंभीर गुन्ह्यातील आरोपी काही तासात पकडले जात असले तरी गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांमध्ये चर्चा आहे की गुन्हेगारांना पकडल्यानंतर त्यांना हातकड्या घालून जिथे गुन्हा घडला तिथेच त्यांच्या वराती काढल्या पाहिजेत, म्हणजे इतर गुंडांना धडा मिळेल. शहरात ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक गर्दीच्या ठिकाणी किंवा बागेमध्ये फिरताना असुरक्षित असल्याचे नागरिक सांगत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरी, चेन स्नॅचिंग, गंभीर मारहाण आणि घरफोड्यांचे प्रकार वाढले आहेत. वाढती लोकसंख्या आणि वाढते वाहन प्रमाण पाहता शहरातील चोरट्यांचा व गुन्हेगारांचा तपास लागणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे. शहरातील 4ही पोलीस ठाण्यांचे डीबी पथक कार्यरत असूनही या गुन्ह्यांचा तपास लागण्यात उशीर होत आहे. हे गुन्हेगार स्थानिक आहेत का की बाहेरील जिल्ह्यांमधून येतात याचा शोध घेणे आवश्यक आहे, असे नागरिकांचे मत आहे. दरम्यान लातूर शहरात वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. शहरातील रस्ते रुंदावले असले तरी गंज गोलाई, सुभाष चौक, हनुमान चौक, मजीद रोड, शाहीर अण्णाभाऊ साठे चौक या परिसरांमध्ये दिवसभर वाहनांचा ताण आणि ट्रॅफिक जामची परिस्थिती दिसून येते. महानगरपालिकेकडून योग्य पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना दुचाकी आणि 4चाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. व्यापारी असून ग्राहकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. लातूरकरांचा एकमुखी सूर असा आहे की शहरात वाहतूक व्यवस्थापनासाठी ठोस आराखडा तयार करून अंमलात आणावा. मुख्य चौकांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि सिग्नल प्रणाली नियमित सुरू ठेवावी. तसेच गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करावी. नागरिक आणि पोलीस प्रशासनाने एकत्रित प्रयत्न केल्यास लातूर शहर पुन्हा एकदा शांततेचे, सुरक्षिततेचे आणि अनुशासनतेचे उदाहरण म्हणून उभे राहू शकेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. या सविस्तर आढाव्यासाठी आमचे लातूर शहर प्रतिनिधी हातिम शेख यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री समीर साळवे यांची घेतलेली सविस्तर मुलाखत पाहूयात. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, वृत्तपत्र, वृत्तवाहिनी. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र याच्या 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी आलोय लातूर शहरातील गांधी चौक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री समीर सिंह साळवे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक यांना मी माझ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा घेण्यासाठी आलेलो आहे. नमस्कार सर. नमस्ते सर. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र या साप्ताहिकाचा 5वा वर्धापन दिन साजरा होत आहे. माझ्या रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र या साप्ताहिकाच्या सर्व संपादक आणि वृत्तपत्र रिपोर्टर्स आणि सर्व संबंधित सर्वांना वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, वृत्तपत्र व वृत्तवाहिनी. मी आलोय लातूर शहरात गांधी चौक भागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे माननीय श्री समीर सिंह साळवे साहेब यांची सदिच्छा भेट घेणे व लातूर शहरातील काही समस्येवर चर्चा करण्यासाठी. नमस्कार सर. सर, आपलं लातूर शहरामध्ये उपविभागीय पदाधिकारी म्हणून निवड झालेली आहे आणि या निवडीमध्ये जसे की लातूर शहरामध्ये 2-3 समस्या खूप मोठ्या आहेत, जेणेकरून लातूर शहरामध्ये दिवसा असं मर्डर वगैरे क्राईम गुन्हेगारी घडत आहे आणि यावर कोयता गँग किंवा गँगवार पद्धतीने अशा प्रकारे लातूर शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या संदर्भात आपलं पुढील काळामध्ये काय विषय सर?
नमस्कार. लातूर शहरामध्ये गेली 2 महिने पासून मी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर काम करत आहे. लातूर शहराची गुन्हेगारी जो आलेख आहे आणि जो एकूण त्याचा अभ्यास केला असता या ठिकाणची जी गुन्हेगारी आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे सिरियस ऑफेन्स पेक्षा जे इतर प्रकारचे गुन्हे असतील, जे ॲक्सिडेंटमध्ये होणारे किंवा त्या तदनुषंगाने गुन्हे असतील त्याचं प्रमाण अधिक आहे. खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न या देखील गुन्ह्यांचं या ठिकाणी दिसून येतात. त्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं विचारलं त्या अनुषंगाने जोही क्राईम आहे, जोही सिरियस क्राईम आहे तो रोखण्याकरता माननीय पोलीस अधीक्षक लातूर जिल्हा श्री अमोल तांबे सर आणि ॲडिशनल SP श्री मंगेश चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व 4ही पोलीस स्टेशनच्या जी पथके आहेत ती ॲक्टिव्ह केलेली आहेत. गस्तीचं प्रमाण वाढवलेलं आहे. जे या ठिकाणी स्ट्रीट क्राईम्समध्ये चेन स्नॅचिंग किंवा ट्युशन एरियामध्ये मुलींच्या छेडखानीचे किंवा तद अनुषंगाने जे काही प्रकार होतात त्याला देखील रोखण्याकरता दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. SP सरांनी आम्हाला चार्ली जे पेट्रोलिंग करता शहरामध्ये नेमलेले होते ते देखील वाढवून दिलेले आहेत. त्यांच्याकडून देखील आम्ही शहरामध्ये पेट्रोलिंग करत आहोत आणि जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, ज्यांचे यापूर्वीच्या गेल्या 5 वर्षामध्ये रेकॉर्ड होते, अशा सर्व बॉडी आणि प्रॉपर्टी ऑफेंडर्सवर प्रतिबंधात्मक कारवाई आमच्याकडून सुरू आहे आणि ती जवळपास पूर्ण होत आलेली आहे. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला सोडणार पोलीस दलाकडून त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल आणि येणाऱ्या काळामध्ये लातूर शहर जास्तीत जास्त प्रमाणात सुरक्षित राहील याची आम्ही पूर्णपणे खबरदारी घेऊ. बरोबर आहे सर. माननीय पोलीस अधीक्षक अमोलजी तांबे साहेब, माननीय अपर सत्र पोलीस अधीक्षक माननीय मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून जो चार्ली यांचा नंबर दिलेला आहे सर, तर मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागामध्ये चार्ली यांचे नंबर, जे सुजाण नागरिक आहेत, हॉटेलवाले, पानपट्टीवाले, यांच्याकडे चार्लीचे नंबर असणं गरजेचं आहे. कारण चार्लीचा नंबर फक्त पोलीस डिपार्टमेंटमध्ये असू शकतो आणि त्या लोकांना माहिती नसतं. एखाद्या भागामध्ये एखाद्या हॉटेलवर जर कोणी गुंडगिरी करत असेल तर ते पोलीस स्टेशनला जाऊ जिपर्यंत तिथं काहीतरी घटना घडते, त्यासाठी चार्लीचं नंबर हे प्रभागामध्ये देऊन वेळेवर घटना घडू नये त्यासाठी चार्लीचा फायदा घेण्यात येईल. तसेच सर, लातूर शहरामध्ये गेल्या काही महिन्यापासून पहिले रोड बरोबर नव्हते, आता चांगले सुंदर रोड, मोठे रोड झालेले आहेत. लोकसंख्या वाढलेली आहे हे मान्य आहे, परंतु वाहनांनी रोडवर जागा कमी, त्याच्यामध्ये गाड्या आडव्या तिडव्या लावणे आणि त्याच्यामध्ये रहदारीला जो अडथळा होतो याचं खूप मोठा विषय लातूरच्या नागरिकांना समस्या येत आहेत, भोगावं लागत आहे. तर सर, येणाऱ्या काळामध्ये ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आपण काय मनावर घेतलं की मी गेल्या वेळेस बघितलं सर, मी तुमचं की एक विशाल बंजारा समाजाचा एक मोर्चा होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून बरेच रोडवर ट्रॅफिक वगैरे हे झालेली होती, पण त्यावेळेस तुम्ही काहीतरी वेगळं नियोजन केलेलं असं ऐकण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आपण काय बोलता सर? लातूर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जी ट्रॅफिकची मुख्यत्वे समस्या आहे त्याच्यावर उपाय करण्याकामी आम्ही ट्रॅफिक ब्रांचच्या माध्यमातून शहरामध्ये वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, जे त्याच्याशी संबंधित व्यक्ती, संघटना आहेत, अशा सर्व लोकांशी चर्चा करून त्यांच्यातून समस्येबाबत निराकरण करण्याकरता उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत गेल्या 2 आठवड्यामध्ये आम्ही रिक्षा संघटना असतील, चालक मालक वाहतूक संघटना असतील, टेम्पो संघटना असतील, जड वाहतूक संघटना, ट्रॅव्हल्सचे संघटना, या ठिकाणी पूर्वी वाहतुकीसाठी अँबॅसेडर नेमले गेलेले होते, त्यांच्याशी देखील आम्ही मीटिंग्स घेतलेल्या आहेत. RTO असतील, त्यानंतर महानगरपालिकेशी देखील, त्यांना देखील या मीटिंग्समध्ये सामील करून आम्ही या वाहतूक तोडगा करण्याकरता एक नवीन अद्ययावत असा वाहतूक आराखडा शहराकरता आम्ही तयार करत आहोत. त्याची देखील पूर्वतयारी सुरू आहे.
त्यामध्ये शहरातील नवीन सिग्नल्स बसवणे असतील, पार्किंगच्या जागा निश्चित करणे असतील, या अनुषंगाने सर्व चर्चा आणि त्या माध्यमातून एक आराखडा करून माननीय SP सो यांच्या परवानगीने, माननीय कलेक्टर मॅडम, आयुक्त मॅडम यांच्या परवानगीने तो आराखडा आम्ही मंजूर करून घेणार आहोत आणि यातून बऱ्याच प्रमाणात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. तसेच आमचे जे ट्रॅफिक ब्रांच आहे त्याच्या माध्यमातून देखील आम्ही जे अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा असतील किंवा रात्रीच्या वेळी होणारे काही घटना आम्ही पाहिल्या की रिक्षा चालकांमध्ये भांडणातून प्रवाशांचे हाल होतात, तर त्या अनुषंगाने देखील आम्ही अवैध रिक्षा चालक असतील किंवा अवैध वाहतूक असेल यावर देखील कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याबाबत आम्ही दररोज माध्यमांशी देखील केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देत आहोत. नागरिकांना देखील आवाहन असेल की आपण वाहतुकीचे नियम पाळून वाहतूक करावी, जेणेकरून ट्रॅफिकच्या समस्या कमीत कमी करता येतील. आपण एवढं नियोजन केलं, जे पक्ष असतील, जे संघटना असतील, हे आपल्याला माहितीस्तव देऊन सुद्धा मिरवणूक निघाली आणि त्याबद्दल तुम्ही त्यांच्यावर काय गुन्हे वगैरे दाखल केलेले आहेत कसं? ज्यांनी वाहतुकीच्या नियमांचा किंवा दिलेल्या परवानगीचा भंग केलेला आहे अशा आयोजकांवर यापूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते पुढे देखील जो कोणी नियमाचा भंग करेल त्याच्यावर गुन्हे दाखल होतील. मागच्या वेळेस कुणावर तरी गुन्हा दाखल झालेला आहे सर? असाच प्रकार हा 2 व्हीलर वाहन चोरीचा खूप वाढलेला आहे सर. मागच्या काळामध्ये मी व्हिडिओ बघितलेला आहे, काही गाड्यांचे आपले पोलीस अधिकारी यांनी पकडलेले होत्या, परंतु हे गाड्या चोरी न जाणे याच्यावर काहीतरी निकष लागलं पाहिजे सर. कारण हे चोऱ्या तर होणार मान्य आहे, परंतु गाड्या चोरणारी टोळी किंवा हे चोर हे आपल्याला भेटले पाहिजे, तोपर्यंत हे गाड्या चोरीचं प्रमाण कमी होणार नाही. याबद्दल आपलं काय मत आहे सर? वाहन चोरीच्या अनुषंगाने आम्ही 4ही पोलीस स्टेशनच्या DB पथकांना सूचना केलेल्या आहेत आणि गाड्या चोरणारे आणि त्या घेऊन पुढे विकणारे किंवा त्यांची विल्हेवाट लावणारे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नक्कीच त्यामध्ये यश मिळेल आणि हे जे रिसिव्हर्स असतील आणि चोर असतील हे मोठ्या प्रमाणात आम्ही काही दिवसांमध्ये पकडू. हे आहेत आपल्या लातूरचे लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनी. मी आलोय लातूर शहरात गांधी चौक भागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे माननीय श्री समीर सिंह साळवे साहेब यांची सदिच्छा भेट घेणे व लातूर शहरातील काही समस्येवर चर्चा करण्यासाठी. नमस्कार सर. सर, आपलं लातूर शहरामध्ये उपविभागीय पदाधिकारी म्हणून निवड झालेली आहे आणि या निवडीमध्ये जसे की लातूर शहरामध्ये 2-3 समस्या खूप मोठ्या आहेत, जेणेकरून लातूर शहरामध्ये दिवसा असं मर्डर वगैरे क्राईम गुन्हेगारी घडत आहे आणि यावर कोयता गँग किंवा गँगवार पद्धतीने अशा प्रकारे लातूर शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या संदर्भात आपलं पुढील काळामध्ये काय विषय सर? नमस्कार. लातूर शहरामध्ये गेली 2 महिने पासून मी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर काम करत आहे. लातूर शहराची गुन्हेगारी जो आलेख आहे आणि जो एकूण त्याचा अभ्यास केला असता या ठिकाणची जी गुन्हेगारी आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे सिरियस ऑफेन्स पेक्षा जे इतर प्रकारचे गुन्हे असतील, जे ऍक्सिडेंट मध्ये होणारे किंवा त्या तदनुषंगाने गुन्हे असतील त्याचं प्रमाण अधिक आहे. खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न या देखील गुन्ह्यांचं या ठिकाणी दिसून येतात. त्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं विचारलं त्या अनुषंगाने जोही क्राईम आहे, जोही सिरियस क्राईम आहे तो रोखण्याकरता माननीय पोलीस अधीक्षक लातूर जिल्हा श्री अमोल तांबे सर आणि ऍडिशनल SP श्री मंगेश चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व 4ही पोलीस स्टेशनच्या जी पथके आहेत ती ऍक्टिव्ह केलेली आहेत
गस्तीचं प्रमाण वाढवलेलं आहे, जे या ठिकाणी स्ट्रीट क्राईम्समध्ये चेन स्नॅचिंग किंवा ट्युशन एरियामध्ये मुलींच्या छेडखानीचे किंवा तद अनुषंगाने जे काही प्रकार होतात त्याला देखील रोखण्याकरता दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. SP सरांनी आम्हाला चार्ली जे पेट्रोलिंग करता शहरामध्ये नेमलेले होते ते देखील वाढवून दिलेले आहेत. त्यांच्याकडून देखील आम्ही शहरामध्ये पेट्रोलिंग करत आहोत आणि जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, ज्यांचे यापूर्वीच्या गेल्या 5 वर्षामध्ये रेकॉर्ड होते, अशा सर्व बॉडी आणि प्रॉपर्टी ऑफेंडर्सवर प्रतिबंधात्मक कारवाई आमच्याकडून सुरू आहे आणि ती जवळपास पूर्ण होत आलेली आहे. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला सोडणार पोलीस दलाकडून त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल आणि येणाऱ्या काळामध्ये लातूर शहर जास्तीत जास्त प्रमाणात सुरक्षित राहील याची आम्ही पूर्णपणे खबरदारी घेऊ. बरोबर आहे सर. माननीय पोलीस अधीक्षक अमोलजी तांबे साहेब, माननीय अपर सत्र पोलीस अधीक्षक माननीय मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून जो चार्ली यांचा नंबर दिलेला आहे सर, तर मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागामध्ये चार्ली यांचे नंबर जे सुजाण नागरिक आहेत, हॉटेलवाले, पानपट्टीवाले यांच्याकडे हे चार्लीचे नंबर असणं गरजेचं आहे. कारण चार्लीचा नंबर फक्त पोलीस डिपार्टमेंटमध्ये असू शकतो आणि त्या लोकांना माहिती नसतं. एखाद्या भागामध्ये एखाद्या हॉटेलवर जर कोणी गुंडगिरी करत असेल तर ते पोलीस स्टेशनला जाऊ जेपर्यंत तिथं काहीतरी घटना घडते, त्यासाठी चार्लीचं नंबर हे प्रभागामध्ये देऊन वेळेवर घटना घडू नये त्यासाठी चार्लीचा फायदा घेण्यात येईल. तसेच सर, लातूर शहरामध्ये गेल्या काही महिन्यापासून पहिले रोड बरोबर नव्हते, आता चांगले सुंदर रोड, मोठे रोड झालेले आहेत. लोकसंख्या वाढलेली आहे हे मान्य आहे, परंतु वाहनांनी रोडवर जागा कमी, त्याच्यामध्ये गाड्या आडव्या तिडव्या लावणे आणि त्याच्यामध्ये रहदारीला जो अडथळा होतो याचं खूप मोठा विषय लातूरच्या नागरिकांना समस्या येत आहेत, भोगावं लागत आहे. तर सर, येणाऱ्या काळामध्ये ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आपण काय मनावर घेतलं की मी गेल्या वेळेस बघितलं सर, मी तुमचं की एक विशाल बंजारा समाजाचा एक मोर्चा होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून बरेच रोडवर ट्रॅफिक वगैरे हे झालेली होती, पण त्यावेळेस तुम्ही काहीतरी वेगळं नियोजन केलेलं असं ऐकण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आपण काय बोलता सर? लातूर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जी ट्रॅफिकची मुख्यत्वे समस्या आहे त्याच्यावर उपाय करण्याकामी आम्ही ट्रॅफिक ब्रांचच्या माध्यमातून शहरामध्ये वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, जे त्याच्याशी संबंधित व्यक्ती, संघटना आहेत, अशा सर्व लोकांशी चर्चा करून त्यांच्यातून समस्येबाबत निराकरण करण्याकरता उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत गेल्या 2 आठवड्यामध्ये आम्ही रिक्षा संघटना असतील, चालक मालक वाहतूक संघटना असतील, टेम्पो संघटना असतील, जड वाहतूक संघटना, ट्रॅव्हल्सचे संघटना, या ठिकाणी पूर्वी वाहतुकीसाठी अँबॅसेडर नेमले गेलेले होते, त्यांच्याशी देखील आम्ही मीटिंग्स घेतलेल्या आहेत. RTO असतील, त्यानंतर महानगरपालिकेशी देखील त्यांना देखील या मीटिंग्समध्ये सामील करून आम्ही या वाहतूक तोडगा करण्याकरता एक नवीन अद्ययावत असा वाहतूक आराखडा शहराकरता आम्ही तयार करत आहोत. त्याची देखील पूर्वतयारी सुरू आहे. त्यामध्ये शहरातील नवीन सिग्नल्स बसवणे असतील, पार्किंगच्या जागा निश्चित करणे असतील, या अनुषंगाने सर्व चर्चा आणि त्या माध्यमातून एक आराखडा करून माननीय SP सो यांच्या परवानगीने, माननीय कलेक्टर मॅडम, आयुक्त मॅडम यांच्या परवानगीने तो आराखडा आम्ही मंजूर करून घेणार आहोत आणि यातून बऱ्याच प्रमाणात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. तसेच आमचे जे ट्रॅफिक ब्रांच आहे त्याच्या माध्यमातून देखील आम्ही जे अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा असतील किंवा रात्रीच्या वेळी होणारे काही घटना आम्ही पाहिल्या की रिक्षा चालकांमध्ये भांडणातून प्रवाशांचे हाल होतात, तर त्या अनुषंगाने देखील आम्ही अवैध रिक्षा चालक असतील किंवा अवैध वाहतूक असेल यावर देखील कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याबाबत आम्ही दररोज माध्यमांशी देखील केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देत आहोत. नागरिकांना देखील आवाहन असेल की आपण वाहतुकीचे नियम पाळून वाहतूक करावी, जेणेकरून ट्रॅफिकच्या समस्या कमीत कमी करता येतील.
आपण एवढं नियोजन केलं, जे पक्ष असतील, जे संघटना असतील, हे आपल्याला माहितीस्तव देऊन सुद्धा मिरवणूक निघाली आणि त्याबद्दल तुम्ही त्यांच्यावर काय गुन्हे वगैरे दाखल केलेले आहेत कसं? ज्यांनी वाहतुकीच्या नियमांचा किंवा दिलेल्या परवानगीचा भंग केलेला आहे अशा आयोजकांवर यापूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते पुढे देखील जो कोणी नियमाचा भंग करेल त्याच्यावर गुन्हे दाखल होतील. मागच्या वेळेस कुणावर तरी गुन्हा दाखल झालेला आहे सर. असाच प्रकार हा टू व्हीलर वाहन चोरीचा खूप वाढलेला आहे सर. मागच्या काळामध्ये मी व्हिडिओ बघितलेला आहे, काही गाड्यांचे आपले पोलीस अधिकारी यांनी पकडलेले होत्या, परंतु हे गाड्या चोरी न जाणे याच्यावर काहीतरी निकष लागलं पाहिजे सर. कारण हे चोऱ्या तर होणार मान्य आहे, परंतु गाड्या चोरणारी टोळी किंवा हे चोर हे आपल्याला भेटले पाहिजे, तोपर्यंत हे गाड्या चोरीचं प्रमाण कमी होणार नाही. याबद्दल आपलं काय मत आहे सर? वाहन चोरीच्या अनुषंगाने आम्ही 4ही पोलीस स्टेशनच्या डीबी पथकांना सूचना केलेल्या आहेत आणि गाड्या चोरणारे आणि त्या घेऊन पुढे विकणारे किंवा त्यांची विल्हेवाट लावणारे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नक्कीच त्यामध्ये यश मिळेल आणि हे जे रिसिव्हर्स असतील आणि चोर असतील हे मोठ्या प्रमाणात आम्ही काही दिवसांमध्ये पकडू. ठीक आहे. हे आहेत आपल्या लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनी. मी आलोय लातूर शहरात गांधी चौक भागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे माननीय श्री समीर सिंह साळवे साहेब यांची सदिच्छा भेट घेणे व लातूर शहरातील काही समस्येवर चर्चा करण्यासाठी. नमस्कार सर. सर, आपलं लातूर शहरामध्ये उपविभागीय पदाधिकारी म्हणून निवड झालेली आहे आणि या निवडीमध्ये लातूर शहराचा खूप मोठा एक वजन आहे. जसे की लातूर शहरामध्ये 2-3 समस्या खूप मोठ्या आहेत, जेणेकरून लातूर शहरामध्ये दिवसा असं मर्डर वगैरे क्राईम गुन्हेगारी घडत आहे आणि यावर कोयता गँग किंवा गँगवार पद्धतीने अशा प्रकारे लातूर शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या संदर्भात आपलं पुढील काळामध्ये काय विषय सर? नमस्कार. लातूर शहरामध्ये गेली 2 महिने पासून मी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर काम करत आहे. लातूर शहराची गुन्हेगारी जो आलेख आहे आणि जो एकूण त्याचा अभ्यास केला असता या ठिकाणची जी गुन्हेगारी आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे सिरियस ऑफेन्स पेक्षा जे इतर प्रकारचे गुन्हे असतील, जे ऍक्सिडेंट मध्ये होणारे किंवा त्या तदनुषंगाने गुन्हे असतील त्याचं प्रमाण अधिक आहे. खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न या देखील गुन्ह्यांचं या ठिकाणी दिसून येतात. त्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं विचारलं त्या अनुषंगाने जोही क्राईम आहे, जोही सिरियस क्राईम आहे तो रोखण्याकरता माननीय पोलीस अधीक्षक लातूर जिल्हा श्री अमोल तांबे सर आणि ॲडिशनल SP श्री मंगेश चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व 4ही पोलीस स्टेशनच्या जी पथके आहेत ती ऍक्टिव्ह केलेली आहेत. गस्तीचं प्रमाण वाढवलेलं आहे, जे या ठिकाणी स्ट्रीट क्राईम्स मध्ये चेन स्नॅचिंग किंवा ट्युशन एरियामध्ये मुलींच्या छेडखानीचे किंवा तद अनुषंगाने जे काही प्रकार होतात त्याला देखील रोखण्याकरता दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. SP सरांनी आम्हाला चार्ली जे पेट्रोलिंग करता शहरामध्ये नेमलेले होते ते देखील वाढवून दिलेले आहेत. त्यांच्याकडून देखील आम्ही शहरामध्ये पेट्रोलिंग करत आहोत आणि जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, ज्यांचे यापूर्वीच्या गेल्या 5 वर्षामध्ये रेकॉर्ड होते, अशा सर्व बॉडी आणि प्रॉपर्टी ऑफेंडर्सवर प्रतिबंधात्मक कारवाई आमच्याकडून सुरू आहे आणि ती जवळपास पूर्ण होत आलेली आहे. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला सोडणार पोलीस दलाकडून त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल आणि येणाऱ्या काळामध्ये लातूर शहर जास्तीत जास्त प्रमाणात सुरक्षित राहील याची आम्ही पूर्णपणे खबरदारी घेऊ. बरोबर आहे सर.
माननीय पोलीस अधीक्षक अमोलजी तांबे साहेब, माननीय अपर सत्र पोलीस अधीक्षक माननीय मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून जो चार्ली यांचा नंबर दिलेला आहे सर, तर मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागामध्ये चार्ली यांचे नंबर, जे सुजाण नागरिक आहेत, हॉटेलवाले, पानपट्टीवाले, यांच्याकडे चार्लीचे नंबर असणं गरजेचं आहे. कारण चार्लीचा नंबर फक्त पोलीस डिपार्टमेंटमध्ये असू शकतो आणि त्या लोकांना माहिती नसतं. एखाद्या भागामध्ये एखाद्या हॉटेलवर जर कोणी गुंडगिरी करत असेल तर ते पोलीस स्टेशनला जाऊ जिपर्यंत तिथं काहीतरी घटना घडते. त्यासाठी चार्लीचा नंबर हे प्रभागामध्ये देऊन वेळेवर घटना घडू नये त्यासाठी चार्लीचा फायदा घेण्यात येईल. तसेच सर, लातूर शहरामध्ये गेल्या काही महिन्यापासून पहिले रोड बरोबर नव्हते, आता चांगले सुंदर रोड, मोठे रोड झालेले आहेत. लोकसंख्या वाढलेली आहे हे मान्य आहे, परंतु वाहनांनी रोडवर जागा कमी, त्याच्यामध्ये गाड्या आडव्या तिडव्या लावणे आणि त्याच्यामध्ये रहदारीला जो अडथळा होतो याचं खूप मोठा विषय लातूरच्या नागरिकांना समस्या येत आहेत, भोगावं लागत आहे. तर सर, येणाऱ्या काळामध्ये ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आपण काय मनावर घेतलं की मी गेल्या वेळेस बघितलं सर, मी तुमचं की एक विशाल बंजारा समाजाचा एक मोर्चा होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून बरेच रोडवर ट्रॅफिक वगैरे हे झालेली होती, पण त्यावेळेस तुम्ही काहीतरी वेगळं नियोजन केलेलं असं ऐकण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आपण काय बोलता सर? लातूर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जी ट्रॅफिकची मुख्यत्वे समस्या आहे त्याच्यावर उपाय करण्याकामी आम्ही ट्रॅफिक ब्रांचच्या माध्यमातून शहरामध्ये वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, जे त्याच्याशी संबंधित व्यक्ती, संघटना आहेत, अशा सर्व लोकांशी चर्चा करून त्यांच्यातून समस्येबाबत निराकरण करण्याकरता उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत गेल्या 2 आठवड्यामध्ये आम्ही रिक्षा संघटना असतील, चालक मालक वाहतूक संघटना असतील, टेम्पो संघटना असतील, जड वाहतूक संघटना, ट्रॅव्हल्सचे संघटना, या ठिकाणी पूर्वी वाहतुकीसाठी अँबॅसेडर नेमले गेलेले होते, त्यांच्याशी देखील आम्ही मीटिंग्स घेतलेल्या आहेत. RTO असतील, त्यानंतर महानगरपालिकेशी देखील, त्यांना देखील या मीटिंग्समध्ये सामील करून आम्ही या वाहतूक तोडगा करण्याकरता एक नवीन अद्ययावत असा वाहतूक आराखडा शहराकरता आम्ही तयार करत आहोत. त्याची देखील पूर्वतयारी सुरू आहे. त्यामध्ये शहरातील नवीन सिग्नल्स बसवणे असतील, पार्किंगच्या जागा निश्चित करणे असतील, या अनुषंगाने सर्व चर्चा आणि त्या माध्यमातून एक आराखडा करून माननीय SP यांच्या परवानगीने, माननीय कलेक्टर मॅडम, आयुक्त मॅडम यांच्या परवानगीने तो आराखडा आम्ही मंजूर करून घेणार आहोत आणि यातून बऱ्याच प्रमाणात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. तसेच आमचे जे ट्रॅफिक ब्रांच आहे त्याच्या माध्यमातून देखील आम्ही जे अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा असतील किंवा रात्रीच्या वेळी होणारे काही घटना आम्ही पाहिल्या की रिक्षा चालकांमध्ये भांडणातून प्रवाशांचे हाल होतात, तर त्या अनुषंगाने देखील आम्ही अवैध रिक्षा चालक असतील किंवा अवैध वाहतूक असेल यावर देखील कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याबाबत आम्ही दररोज माध्यमांशी देखील केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देत आहोत. नागरिकांना देखील आवाहन असेल की आपण वाहतुकीचे नियम पाळून वाहतूक करावी, जेणेकरून ट्रॅफिकच्या समस्या कमीत कमी करता येतील. आपण एवढं नियोजन केलं, जे पक्ष असतील, जे संघटना असतील, हे आपल्याला माहितीस्तव देऊन सुद्धा, निवेदन माहितीस्तव देऊन सुद्धा ते जर ऐकत नसतील किंवा मिरवणूक निघाली आणि त्याबद्दल तुम्ही त्यांच्यावर काय गुन्हे वगैरे दाखल केलेले आहेत कसं? ज्यांनी वाहतुकीच्या नियमांचा किंवा दिलेल्या परवानगीचा भंग केलेला आहे अशा आयोजकांवर यापूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते पुढे देखील जो कोणी नियमाचा भंग करेल त्याच्यावर गुन्हे दाखल होतील. मागच्या वेळेस कुणावर तरी गुन्हा दाखल झालेला आहे सर? असाच प्रकार हा 2 व्हीलर वाहन चोरीचा खूप वाढलेला आहे सर. मागच्या काळामध्ये मी व्हिडिओ बघितलेला आहे, काही गाड्यांचे आपले पोलीस अधिकारी यांनी पकडलेले होत्या, परंतु हे गाड्या चोरी न जाणे याच्यावर काहीतरी निकष लागलं पाहिजे सर. कारण हे चोऱ्या तर होणार मान्य आहे, परंतु गाड्या चोरणारी टोळी किंवा हे चोर हे आपल्याला भेटले पाहिजे
तोपर्यंत हे गाड्या चोरीचं प्रमाण कमी होणार नाही. याबद्दल आपलं काय मत आहे सर? वाहन चोरीच्या अनुषंगाने आम्ही 4ही पोलीस स्टेशनच्या DB पथकांना सूचना केलेल्या आहेत आणि गाड्या चोरणारे आणि त्या घेऊन पुढे विकणारे किंवा त्यांची विल्हेवाट लावणारे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नक्कीच त्यामध्ये यश मिळेल. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी शहर प्रतिनिधी हातिम शेख, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. चांदवड शहरातील मातोश्री नगरमध्ये मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली, जीवितहानी टळली. रिपाई नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरेंनी केली पाहणी. बातमी चांदवड येथून. नाशिकच्या चांदवड तालुक्यात दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी रविवारी झालेल्या बेमोसमी मुसळधार पावसामुळे चांदवड शहरातील वरचेगाव परिसरातील मातोश्री नगर येथे राहणारे अनवर बनीमिया बागवान यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. पावसाच्या पाण्यामुळे घराची भिंत कोसळली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र संपूर्ण घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. या घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांनी नगर परिषद अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत नगर परिषदेचे इंजिनियर श्री क्षीरसागर व श्री पाटील उपस्थित होते. त्यांनी नुकसानग्रस्त घराची पाहणी करून पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. राजाभाऊ अहिरे यांनी शासनाकडे मागणी केली की या बाधित कुटुंबास तात्काळ नवीन घर मंजूर करून आर्थिक सहाय्य द्यावे, तसेच कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी तात्पुरते स्थलांतरित करण्यात यावे. चांदवड शहरामध्ये मातोश्री नगर इथे काल दुपारी पाऊस झाला असल्याने त्या मुसळधार पावसामध्ये इथे राहणारे जे रहिवासी आहे त्या दोन्ही रहिवाशांच्या घराची भिंत कोसळलेली आहे. तर शासनाने तात्काळ या लोकांना राहण्यासाठी तात्काळ घरे मंजूर करून देण्यात यावी. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. श्री खाटू श्याम बाबा व श्री राधाकृष्ण मंदिर भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न. राजस्थान सारखे लाल दगडात होणार भव्य मंदिर छत्रपती संभाजीनगरात. बातमी छत्रपती संभाजीनगर येथून. छत्रपती संभाजीनगरमधील कोलठाण कृष्णपूरवाडी या ठिकाणी श्री किरण अण्णासाहेब दौंड पाटील यांच्या पुढाकारातून तब्बल 5 एकर निसर्गरम्य जमिनीमध्ये निसर्गरम्य भव्य खाटू श्यामबाबा यांचे मंदिराचे भूमिपूजन सोहळा परमपूज्य महंत गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक श्री रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र गोदाधाम सराला बेट व परमपूज्य आचार्य राष्ट्रसंत श्री स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज राम मंदिर कोषाध्यक्ष अयोध्या यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. संपूर्ण महाराष्ट्रामधून विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. खाटू श्याम महाराज निर्माण समितीचे अध्यक्ष श्री किरण अण्णासाहेब दौंड पाटील यांनी बोलताना सांगितले की महाराष्ट्रातील भाविक भक्तांना आता राजस्थानमध्ये जाण्याची गरज नसून आता आपल्याला महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगरमधील कोलठाणवाडी कृष्णपूरवाडी या ठिकाणी श्री किरण अण्णासाहेब दौंड पाटील यांच्या पुढाकारातून भव्य दिव्य असे मंदिराचे निर्माण होत आहे. तरी हे मंदिर पुढील 2.5 ते 3 वर्षांमध्ये पूर्ण होईल व महाराष्ट्रातील सर्व खाटू श्याम भाविकांना या मंदिराचे दर्शन मिळणार आहे. तब्बल 200 ट्रक लाल दगडांमध्ये हे मंदिर तयार होणार असून असे लाल दगड बाहेरील राज्यांमधून आता येण्यास सुरुवात होत आहे. या मंदिराची निर्मिती झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्री खाटू श्याम बाबांचं एकमेव असं भव्य दिव्य मंदिर महाराष्ट्रवासियांना लाभणार आहे. छत्रपती संभाजीनगरात. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. देवणी तालुक्यातील जागृती शुगर अँड इंडस्ट्रीजच्या 14व्या गळीत हंगामाचा शुभारंभ. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त शेतकऱ्यांना ऊसाचा 3151 रुपये दर जाहीर. बातमी देवणी येथून. लातूरच्या देवणी तालुक्यातील तळेगाव भोगेश्वर जवळ वलांडी येथील जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 14व्या गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते ऊस पूजन विधीने झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये माजी आमदार वैजनाथराव शिंदे, धर्माजी सोनकवडे, उद्योजक अशोक पाटील निलंगेकर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभय साळुंखे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, नागराळकर तसेच कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे, संचालक दिलीपराव माने, जनरल मॅनेजर गणेश येवले, शेतकरी अधिकारी कदम यांचा समावेश होता. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात सहकाराची क्रांती घडवण्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी अमूल्य योगदान दिले. जागृती शुगर हा त्याच सहकार चळवळीचा जिवंत नमुना आहे. दिलीपराव देशमुख यांनी आपल्या अमृत महोत्सवी भाषणात म्हटले की जागृती शुगर हा फक्त साखर निर्मितीचा कारखाना नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनात जागृती निर्माण करणारा उपक्रम आहे. त्यांनी पुढे सांगितले की पारदर्शक कारभार, ऊर्जा निर्मिती, सौर प्रकल्प आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून हा कारखाना शेतकऱ्यांच्या समृद्धीचे केंद्र बनला आहे. यावेळी शेतकऱ्यांसाठी दिलीपराव देशमुख यांनी या हंगामासाठी ऊसाचा दर 3,151 प्रतिटन जाहीर केला. रिकव्हरी वाढल्यास भाव आणखी वाढवला जाईल असेही त्यांनी नमूद केले. समारोपाप्रसंगी आभार प्रदर्शन गणेश येवले यांनी केले, तर उपस्थित शेतकरी, कामगार व मान्यवरांसाठी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. सोयाबीनची होळी, सरकारच्या नावाने शिमगा, शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन. बातमी बीड येथून. बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारकडून जाहीर करण्यात आलेली केवळ 85 रुपये प्रति गुंठा इतकी मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, बागायती शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, तसेच सोयाबीनची हमीभावाने खरेदी आणि भावानंतर योजना लागू करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ठवळे, लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनची होळी आणि सरकारच्या नावाने शिमगा करत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष अशोक येडे, इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमाले आदी सहभागी झाले होते. सरकारने जाहीर केलेली 85 रुपये प्रति गुंठा मदत, अत्यल्पासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे. बागायती क्षेत्रधारकांना जिरायती क्षेत्राप्रमाणेच मदत देणे अन्यायकारक असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. बीड जिल्ह्यात सुमारे 2 लाख हेक्टर बागायती क्षेत्र असून जिल्हा प्रशासनाने केवळ 18,000 हेक्टर क्षेत्र गृहीत धरले आहे. हा अन्याय तातडीने दूर करण्याची मागणी करण्यात आली. सोयाबीन पिकावर उत्पादन खर्च वाढला असून मजुरी आणि गुत्ते पद्धतीने काढणी या खर्चामुळे शेतकरी तोट्यात जात आहे. सध्याच्या घडीला बाजारात सोयाबीनला फक्त 3,500 ते 3,800 प्रति क्विंटल दर मिळत आहे, तर केंद्र सरकारचा हमी भाव रुपये 5,338 प्रति क्विंटल आहे. त्यामुळे सरकारने तातडीने नाफेड शासकीय खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी करण्यात आली. मध्य प्रदेश सरकारने यंदापासून भावांतर योजना लागू केली असून बाजारभाव हमी भावापेक्षा कमी मिळाल्यास ती तफावत शासन शेतकऱ्यांना भरून देत आहे. महाराष्ट्र शासनाने या योजनेचा आदर्श घेऊन राज्यातही भावांतर योजना लागू करावी अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे. मदतीच्या बाबतीत भरमाचा भोपळा निर्माण करणाऱ्या सरकारच्या नावानं, शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करायला लावणाऱ्या सरकारच्या नावानं, बळीराजाला आर्थिक संकटात टाकणाऱ्या सरकारच्या नावानं, कागदी घोडे पळवणाऱ्या सरकारच्या नावानं, आकड्याचे घोडे पळवणाऱ्या सरकारच्या नावानं, कागदावर आकडे फिरवणाऱ्या सरकारच्या नावानं, शेतकरी विरोधी सरकारच्या नावानं, सोयाबीन हमी भाव केंद्र उशीर तातडीने सुरू न करणाऱ्या सरकारच्या नावानं, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारच्या नावानं, सोयाबीन हमी भाव केंद्र तातडीने सुरू न करणाऱ्या सरकारच्या नावानं,
विमा बुडवणाऱ्या सरकारच्या नावानं, शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या सरकारच्या नावानं अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी वारंवार आंदोलन केलेलं आहे. मात्र सरकारनं केवळ प्रति गुंठा 85 रुपये इतकी अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलेलं आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल असं सरकारचं आश्वासन कागदावरच राहिलं. शेतकऱ्यांना ऐन दिवाळीमध्ये काळी दिवाळी साजरी करावी लागली. दुसरी गोष्ट म्हणजे जे सोयाबीन थोडंफार शिल्लक राहिलं होतं ते विकण्यासाठी शेतकऱ्यांना बाजार भावामध्ये तब्बल 3500 ते 3800 रुपये भावानं विकावं लागलं. केंद्र शासनाचा जो हमी भाव आहे 5338 रुपये तो अजून शासनाने खरेदी केंद्र सुरू केलेले नाहीत. एकंदरीत सरकार जे आहे ते शेतकऱ्याच्या विरोधामध्ये आहे आणि या सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये शिमगा करायची वेळ लावलेली आहे. याचा निषेध म्हणून आज आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते विविध जे सहकारी आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनची होळी करून सरकारच्या नावानं शिमगा साजरा केला आहे. जय शिवराय, जय भीम. आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने या ठिकाणी शासनाने जे हमीभाव केंद्र, सोयाबीन खरेदी केंद्र मुद्दाम दिरंगाई चालवली त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या जो पावसाने नुकसान होऊन अर्ध्यावर उत्पन्न आलेलं आहे त्याला सुद्धा खरेदी करण्यासाठी कोणी वाली नाही. त्या संदर्भात या ठिकाणी गेल्या 15-20 दिवसापासून शेतकरी विविध मार्गाने सातत्याने आवाज उठवत आहेत पण शासन काही गांभीर्याने घेत नाही. उरला सुरला विषय या जो सोयाबीन आणि इतर पिकांचं नुकसान झालंय त्याची 25% भरपाई शासनाने या ठिकाणी दिलेली आहे. मोठी घोषणा केली पण प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी अल्प मदत देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलेले आहे. जय हिंद. आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी डॉक्टर गणेश ढवळे सामाजिक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वामध्ये सोयाबीन जाळून या सरकारचा बोंबलून शिमगा साजरा केलेला आहे. कारण या सरकारनं शेतकऱ्यांना फक्त आश्वासनाचं पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे. फक्त कागदावरचे घोडे नाचवले, कागदावरचा आकडा फिरवला आणि शेतकऱ्याच्या पदरात मात्र 70 ते 80 रुपये गुंठ्यानं पैसे देण्याचं काम केलं. ही शेतकऱ्यांची खूप मोठी थट्टा केलेली आहे. आम आदमी पार्टीचं ज्या राज्यामध्ये पंजाबमध्ये सरकार आहे अशाच पद्धतीनं तिथे देखील पूर आला होता, शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्या म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारला देखील म्हणलो होतो आणि पंजाब सरकार छोटं सरकार असून त्या सरकारनं 50,000 रुपये हेक्टरी अनुदान शेतकऱ्यांना दिलं. घर पडले त्यांना 50,000 रुपये दिली पण या सरकारनं त्याच्यावरती कसलीही कारवाई केली नाही. या देशातलं सर्वात श्रीमंत राज्याचं हे भारतीय जनता पार्टीचं देवेंद्र फडणवीस यांचं भिकारचोट सरकार शेतकऱ्यांना फक्त आश्वासनाचे आकडे फिरवण्याचं काम करते. म्हणून या दिवाळीमध्ये या सर्व सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना आंदोलन ठेवून दिवाळी साजरी करावं, दिवाळीत शिमगा साजरा करण्याचं काम केलं. या सरकारचा जाहीर निषेध करतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी बीड. जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, बीड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. खुलताबाद तालुक्यात परतीच्या पावसाची हजेरी, शेतकऱ्यांची पुन्हा धावपळ. परतीचा पाऊस पिछा सोडेना, शेतकरी हवालदिल. बातमी खुलताबाद येथून. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील वेरूळ, गल्ले, बोरगाव, पिंपरी, बाजार सांगवी, सुलतानपूर परिसरात परतीच्या पावसाने आज सोमवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी दुपारी पुन्हा जोरदार हजेरी लावली. या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली. पावसाळा अधिकृतपणे संपला असला तरी परतीचा पाऊस काही केल्या पिछा सोडत नाही. त्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. नुकताच केलेला गहू, हरभरा व कांदा पेरा अवकाळी पावसामुळे खराब झाला असून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कापसाच्या वाती काळवंडल्या आहेत तर तूर पिकांची झाडे वाळू लागली असून फुले गळून पडत आहेत. शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरा करण्याची वेळ आली आहे. मात्र वाढत्या खर्चामुळे हे त्यांच्यासाठी कठीण ठरत आहे. अद्रक सडू लागल्याचीही माहिती मिळाली आहे. 17 मे पासून सुरू झालेल्या पावसाळ्याने यंदा समाधानकारक पाऊस दिला असला तरी आता परतीच्या पावसाने पुन्हा चिंता वाढवली आहे. सध्या तालुक्यातील नदी, नाले, ओढे, तलाव, धरणे आणि विहिरी तुडुंब भरलेल्या असून परतीच्या पावसाच्या फटकेबाजीत त्यातील पाणीसाठा कमी अधिक होत आहे. सध्या सर्वत्र पाणीच पाणी झाले असले तरी या सातत्यपूर्ण पावसामुळे शेतकरी व नागरिक दोघेही हैराण झाले आहेत.
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी खुलताबाद तालुका प्रतिनिधी किरण महेर, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.